सगळ्यांना सांगत आले की हास्य जत्रा ही आमच्यासाठी वर्कशॉप आहे, ही आमच्यासाठी शाळा आहे जी आयुष्यभर चालू राहील कदाचित. दुबई, सिंगापूर, अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि लंडन, त्यामुळे हे सगळेच दौरे परदेशातले जे आहेत ते खूपच चांगले होते. 22च्या 22 कलाकाराचा प्रत्येकाचा एक एक्स फॅक्टर आहे आणि त्याचं अस्तित्व इथे त्याने तयार केलेलं आहे. त्याचा ठसा उमटवलेला आहे. प्रत्येकाबरोबर एक वेगळं ट्युनिंग आहे. सावत्याबरोबर एक वेगळं ट्युनिंग आहे, ओंकार राऊत बरोबर एक वेगळं ट्युनिंग आहे, बने बरोबर आहे, अरुण कदम आहेत, प्रभादादा आहेत. नमस्कार, मी अंकिता शिंदे. इट्स मज्जामध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. महाराष्ट्राची हास्य जत्रा पुन्हा एकदा नव्याने आपलं मनोरंजन करण्यासाठी येते आणि आता माझ्यासोबत आहे या कार्यक्रमाची लाडक्या कलाकारांपैकी एक लाडकी म्हणजेच नम्रता संभेराव. कशी आहे? मस्त, मजेत, उत्साही. 2024 संपता एक महिना राहिलाय संपायला, पण संपता ही गुड न्यूज तुझ्यासाठी किंवा आमच्यासाठी आली आहे. त्यामुळे कुठली गुड न्यूज? महाराष्ट्राची हो, नवीन सीझन. येस, ही गुड न्यूजच आहे. हास्य जत्राचा नवीन सीझन आलेला आहे आणि आम्ही छोट्याशा ब्रेकवर होतो. खरं तर आमच्यासाठी ब्रेक नव्हता, कारण मध्ये आम्ही एक परदेशवारी करून आलो, पण आम्ही सुद्धा खूप एक्सायटेड होतो की मी सगळ्यांना सांगत आले की हास्य जत्रा ही आमच्यासाठी वर्कशॉप आहे, ही आमच्यासाठी शाळा आहे जी आयुष्यभर चालू राहील कदाचित. माहीत नाही, मगाशीच ऐकल्याप्रमाणे कदाचित गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये आमचं कदाचित नाव जाईल. तर अशी ही हास्य जत्रा आहे. इथे रोज वेगवेगळे स्किट करायला मिळतात, वेगवेगळे कॅरेक्टर्स करायला मिळतात, स्वतःला अजून ओळखायला मिळतं, काय करायला हवं. तर ही एक शिकवणी आहे आमची आणि ही अशीच अविरत चालू राहील. त्यामुळे खूप जास्त एक्साइटमेंट आहे. आतापर्यंत जवळपास तुम्ही 50च्या वर शोज केलेत बाहेर, फक्त इथे तर खूप केलेत, पण इतक्या या वर्षी सुद्धा तुम्ही लंडनला नुकताच दौरा केला, तर इतके बाहेर दौरे केलेत, त्यातला एक दौरा असा कोणता जो कायम तुझ्या जवळ राहणार आहे? काय तो आठवला तरी तुला खूप छान वाटतं किंवा खूप चांगला मेमरीज आहे? सगळेच दौरे खूप कमाल होते. म्हणजे अमेरिका म्हणा, मला तर एक मी या वर्षभरात 5 इंटरनॅशनल टूर केले आम्ही. दुबई, सिंगापूर, अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि लंडन. त्यामुळे हे सगळेच दौरे परदेशातले जे आहेत ते खूपच चांगले होते. पण मला सगळ्यात जर आवडला असं म्हणत असशील दौरा जर कुठला असेल तर तो अमेरिकेचा दौरा होता. कारण मला पर्सनली अमेरिका मजा येते. अमेरिकेला एक काय म्हणूयात, खूपच जास्त कोझी वातावरण असतं आणि खूप जास्त प्रयोग अमेरिकेत केल्यामुळे वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन प्रेक्षकांचं वेगवेगळं प्रेम अनुभवलं आम्ही. आणि आता लंडनचा पण दौरा करायला खूप मजा आली, कारण लंडनला स्वतःला एक वारसा आहे नाटकांचा. तर तिथे जाऊन परफॉर्म केलं आणि तिथे काही अनेक चांगली नाटकं बघितली. त्याच्यामुळे लंडनचा दौरा पण जास्त स्पेशल झाला. जसं मगाशी सचिन मोटे सरांनी सांगितलं की आता काहीतरी ॲडिशनल चेंजेस होणार आहे, अजून चांगल्या पद्धतीने किंवा अजून चांगल्या गोष्टी आमच्या भेटीला येणार. तर तुझं खूप सारे गाजलेले कॅरेक्टर्स आहेत, त्यापैकीच एक लॉली किंवा अजूनही खूप आहेत. तर तुझ्या स्किट्समध्ये किंवा कॅरेक्टर्समध्ये काय चेंजेस होणार आहे आणि त्याची रिहर्सल वगैरे सगळं झालंय का? अजून आता सुरू झालंय. आता टेलिकास्ट सुरू झालेत. 2-3 शेड्यूल झालेत. मध्ये एक मोठा गॅप होता, पण लवकरच काही नवीन कॅरेक्टर्स सुद्धा म्हणजे आता काही घेऊन आलोय आम्ही बाहेरच्या परदेशातनं. काही कॅरेक्टर्स घेऊन आलोय, कारण आम्ही ऑब्झर्व करत असतो की काय कोणाचं घेता येईल, कोणाचं काय कॅरेक्टर पकडता येईल. तर एक खूप मोठा साठा अनुभव आता घेऊन आलोय बाहेरच्या देशातनं कॅरेक्टर्सचा. तर आता तो कुठे अकोमोडेट करायचा, कसा वापरायचा ते आता पुढच्या स्किट्समध्ये कळेल. पण वेगळं म्हणजे सांगायचं झालं तर मज्जा, वेगळे विषय, वेगळी सिच्युएशन, त्याच्यात परत स्वतःला कसं मोल्ड करायचं, या सगळ्या गोष्टींचा अभ्यास चालू आहे. तर नक्कीच वेगवेगळं काहीतरी बघायला मिळेल तुम्हाला हास्य जत्रेत. या कार्यक्रमामध्ये खूप सारे मुरलेले कलाकार आहेत, खूप चांगले स्किट्स असतात, पण तुला पर्सनली असा कोणता ॲक्टर आहे जो खूप चॅलेंजिंग वाटतो त्याच्यासोबत स्किट करणं, पण ते केल्यानंतर एक सॅटिस्फॅक्शन आहे की खूप भारी झालं किंवा ते चॅलेंज होतं तुझ्यासाठी? नाही, सगळ्यांबरोबरच. खरं तर मी असं कुणा एकाचं नाव नाही घेऊ शकत, कारण इथे प्रत्येक आमचे जर समजा 22 कलाकार असतील हास्य जत्रेत, तर 22च्या 22 कलाकाराचा प्रत्येकाचा एक एक्स फॅक्टर आहे आणि त्याचं अस्तित्व इथे त्याने तयार केलेलं आहे. त्याचा ठसा उमटवलेला आहे. त्यामुळे प्रत्येकाबरोबर काम करायला खूपच मजा येते की ह्याच्याबरोबर एक चॅलेंज. समीर दादाबरोबर काम करताना पण खूप मजा येते, प्रसाद खांडेकर बरोबर काम करताना पण खूप मजा येते. ह्या दोघांसोबत मी जास्त स्किट केले, जास्त परफॉर्मन्सेस दिले, त्यामुळे त्यांच्यासोबत काम करताना पण एक वेगळं चॅलेंज असतं, कारण त्यांची पद्धत पण थोडी वेगळी आहे, पण एक सॅटिस्फॅक्शन मिळतं, काम केल्याचा आनंद मिळतो. फक्त हे दोघंच नाही, मी तेच म्हटलं की सगळ्यांबरोबरच आहे ते की प्रत्येकाबरोबर एक वेगळं ट्युनिंग आहे. सावत्याबरोबर एक वेगळं ट्युनिंग आहे, ओंकार राऊत बरोबर एक वेगळं ट्युनिंग आहे, बने बरोबर आहे, अरुण कदम आहेत, प्रभादादा आहेत, मुलींमध्ये वनिता आहे, चेतना आहे, या सगळ्यांसोबत शिवाली आहे, रसिका, प्रिया, ईशा, सगळ्यांबरोबरच काम करताना एक वेगळंच चॅलेंज असतं, कारण प्रत्येकाची विनोदाची पद्धत वेगळी आहे.
त्यामुळे त्यांना परत आपल्याला मॅच करता येतंय की नाही. मी तेच म्हणेन की शिकवणी आहे, त्यामुळे प्रत्येक वेळी कोणाबरोबर काम करणं म्हणजे एक वेगळ्या प्रकारचं चॅलेंजच असतं. मग अशी ओंकारचा इंटरव्ह्यू घेतला तेव्हा तो म्हणाला की यावेळी त्याला एखादी नवीन भाषा शिकायला आवडेल किंवा त्याला सरांनी तसं सांगितलं की तू आता कुठली तरी भाषा ट्राय कर. तसं नम्रताने काही ठरवले का की या गोष्टीवर काम करायचं किंवा ही एक गोष्ट नवीन प्रेक्षकांसाठी सरप्राईज म्हणून घेऊन जायची आहे? मला चायनीज मध्ये बोलायचंय. मला ती भाषा नाही येत. मला गुरु काहीतरी बोलणार, अशी काहीतरी भाषा चेपणार मी करणार ट्राय, चायनीज मध्ये काहीतरी ट्राय करणार. पण नम्रता आपल्या इकडेच एवढ्या भाषा आहेत, मराठी भाषेला प्रत्येक ठिकाणी गेलं तर वेगवेगळे बोली आहेत, पण तुला पर्सनली कोणतं जास्त चॅलेंजिंग वाटतं? कोणता टोन म्हणजे कोकणातली भाषा चॅलेंजिंग म्हणशील तर येस, तशी मला माझी जुन्नरकडची येते भाषा. आणि तसं त्याच्यात वेगळा चॅलेंज नाही, कारण ती माझ्या घरात बोलली जाते. मला येते कोल्हापुरी, मला येते थोडीफार, सातारा सांगलीकडची थोडीफार येते. मला जास्त चॅलेंजिंग मालवणी आणि अहिराणी वाटते. खानदेशी भाषा आहे ती, किंवा विदर्भियन आणि मालवणी. मला अजून तेवढं मला असं वाटत नाही की मी 100% माझं देऊ शकते. तर मला ते शिकायचं आहे, मला त्या भाषा शिकायच्यात, अवगत करायच्यात. कारण आपल्या महाराष्ट्रात दर 2 किलोमीटरवर भाषा बदलते. तर मला त्या सगळ्या भाषांचा अभ्यास करायचा आहे आणि मला त्या सगळ्या भाषांमध्ये काम करायचं आहे. आणि असं वाटलं पाहिजे अरे मी ह्या गावची आहे, इतकं मला त्यात सराईत व्हायचं आहे. तर ती एक इच्छा आहे माझी. नक्कीच तू होशील, कारण तू आतापर्यंत सुद्धा तितकेच छान छान स्किट्स केलेत. पण आता जाता प्रेक्षकांना जी तुझी भाषा, जी तू जुन्नरला बोलतेस तशा भाषेमध्ये आव्हान द्यायचं की बघा हा कार्यक्रम. माझ्या सगळ्या प्रेक्षकांना मला सांगायचं आहे का, सोमवार ते बुधवार रात्री 9:30 वाजता आम्ही नाही का महाराष्ट्राची हास्य जत्रा नावाचा जो कार्यक्रम आहे तो आता 3 वेळा येणार आहे. आधी 2 वेळा यायचा, आता 3 वेळा येणार आहे. तर आपल्या घरी तर मी सांगितले, पण आता तुपल्या सगळ्या लोकांच्या घरी तुम्ही सांगा आणि सगळ्यांना बघायला सांगा का 3 वेळा येणार आहे सोमवार ते बुधवार रात्री 9:30 वाजता. सोनी मराठी लावून ठेवा, तुम्हाला आमचा कार्यक्रम दिसनच. बघा बरं का, नाही का, बघा. थँक्यू सो मच, खूप गोड होतं. थँक्यू सो मच. थँक्यू. मराठी चित्रपटसृष्टीमधील लेटेस्ट अपडेट, ओरिजिनल वेब सिरीज, शोज, गाणी आणि एंटरटेनमेंटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका.